लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण अजूनही सुरू आहे का, असा प्रश्न राज्यातील जवळपास लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की दिनांक 13 जानेवारी पासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. अर्थातच हा फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता होता, कारण जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरणासाठी राज्य सरकारला निवडणूक आयोगाने थेट मनाई केली होती आणि म्हणूनच सरकारच्या द्वारे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी खुश करण्यासाठी मकर संक्रांती गिफ्ट म्हणून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली. परंतु अजूनही राज्यामधील लाखो महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्या सर्व लाडक्या बहिणी एकच प्रश्न विचारत आहेत की योजनेच्या हप्त्याचे वितरण अजूनही चालू आहे का, किंवा आम्हाला आता पैसे मिळतील का नाही. 13 तारखेला वितरण झालं, 14 तारखेला वितरण झालं का, 15 तारखेला हे वितरण होणार आहे का, असे विविध प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींच्या मनात आहेत. आणि हे प्रश्न असणं साहजिक असणार आहे, कारण 1-2%, 3% लाडक्या बहिणींना पैसे नाही आले तर आपण समजून घेऊ शकतो. परंतु जवळपास 15, 20, 25, 30% महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे न आल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला या नाराज आहेत आणि महिला आमची फसवणूक झाली काय असे देखील विचारत आहेत. आणि त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वितरण अजूनही सुरू आहे का, आम्हाला पैसे येऊ शकतात का. हा पॅटर्न का आहे तर समजून घ्या. जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या 1 ते 16व्या हप्त्यापर्यंत, कितव्या हप्त्यापर्यंत, 16वा हप्ता, अर्थातच जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता होता त्या हप्त्यापर्यंत वितरणाची एक प्रक्रिया होती, वितरणाची एक पद्धत होती. काय पद्धत होती तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यापूर्वी साधारणपणे 5-6 दिवसांपूर्वी GR यायचा आणि त्या GR मध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी किती निधी वितरित केला गेला आहे याबाबतची माहिती मिळायची. त्यानंतर समजा उद्या वितरण होणार आहे तर आजच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या स्वतः त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोस्ट करायच्या आणि सांगायच्या की लाडक्या बहिणींना उद्यापासून पैसे येतील, लाडक्या बहिणींचा लाभ असाच अविरतपणे सुरू राहील. आता हा पॅटर्न मागील 2 हप्त्यांपासून किंवा 2 हप्त्यांपासून पूर्णपणे बदलला गेलेला आहे. का बदलला गेलाय समजून घ्या. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 31 डिसेंबर रोजी जमा होण्यास सुरुवात झाली. 31 डिसेंबरच्या आधी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणासंदर्भात GR आला नव्हता. GR आलता कधी तर 8 डिसेंबर रोजी GR आला होता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा आणि वितरण 31 डिसेंबर रोजी सुरू झाले. आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही आणि त्यानंतर कोणताही GR देखील आलेला नव्हता. म्हणून किती महिलांना हप्ता आला, किती महिलांच्या खात्यावरती पैसे आले, नक्की वितरण किती रुपयांचे झाले, काहीच माहिती त्या ठिकाणी मिळू शकली नाही. त्यानंतर सेम प्रक्रिया यावेळी देखील झाली. आता यामध्ये नक्की आचारसंहितेचा काळ सुरू असल्यामुळे आपल्या महिला व बालविकास मंत्री माहिती देऊ शकत नाहीत का, किंवा GR येत नाहीत का, असा देखील प्रश्न आहे. कारण आचारसंहितेचा काळ सुरू आहे. सध्या राज्यामध्ये आपण पाहतोय की सर्वत्र आचारसंहिता आहे, कारण निवडणुका सुरू आहेत. आता राज्यामध्ये आपण पाहिलं की महानगरपालिकांचा निकाल 16 तारखेला लागणार आहे, परंतु 15 तारखेपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आरक्षण लागलेले आहे. आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी विविध ठिकाणी जाऊन चौकशी करतायत की आमचे योजनेचे पैसे का आले नाहीत. मला वारंवार मेसेज येत आहेत, त्या ठिकाणी कॉल येत आहेत की आमचे पैसे का आले नाहीत, आमचे पैसे का आले नाहीत. तर पैसे का आले नाहीत आणि वितरण चालू आहे का, तर याबाबतची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये घेऊया. तर चला, सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे हप्त्याचे वितरण आता बंद झालेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या मागील हप्त्याप्रमाणेच यावेळी देखील एकाच दिवशी, अर्थातच 13 तारखेला जे वितरण झाले त्यानंतर 14 तारखेला, 15 तारखेला वितरण झालेले नाही. म्हणजे 14ला झाले नाही म्हणजे 15ला देखील होणार नाही. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींना कदाचित या योजनेतून अपात्र केले गेले असण्याची मोठी भीती निर्माण झालेली आहे. कारण 2 महिन्यांपासून जर पैसे आले नाहीत तर त्या लाडक्या बहिणींना कदाचित आता योजनेच्या अटी किंवा निकषांमधून त्या ठिकाणी अपात्र केलं गेलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची E-KYC प्रलंबित राहिली, ज्या लाडक्या बहिणी काहीही कारणास्तव त्यांची E-KYC करू शकल्या नाहीत, त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले आहेत. कारण आता योजनेचे सर्व निकष देखील आता सरकार तपासत आहे आणि या निकषांनुसार सर्व अटी, सर्व निकषांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच त्या ठिकाणी योजनेचे पैसे मिळत आहेत. आता याबाबत लाडक्या बहिणी देखील वारंवार मागण्या करत आहेत की आम्हाला 10-15 दिवस तरी कमीत कमी मुदत वाढ द्या. आमची E-KYC प्रलंबित राहिली, शेवट 2-3 दिवस वेबसाईट चालली नाही, आम्हाला काही अडचणी होत्या, परंतु सरकारच्या वतीने याबाबतची कोणतीही दखल अजून घेतली गेली नाही. आम्ही देखील वारंवार मागणी करतोय सरकारला की एक शेवटची संधी द्या. मान्य आहे की तुम्ही मुदत वाढ दिली होती, परंतु एक शेवटची संधी द्या लाडक्या बहिणींसाठी. कारण लाडक्या बहिणींना
या योजनेच्या 1500 रुपयांची नितांत गरज आहे. तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली नसल्यास तुमचे नाव आणि गावासह कमेंटमध्ये नक्की माहिती द्या, जेणेकरून किती लाडक्या बहिणी अजूनही ई-केवायसी पासून प्रलंबित आहेत, तसेच अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील तुमच्या योजनेचे पैसे आले नाहीत का, हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहेत. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.